उपवासाची भाकरी पाहतोय आपण। त्याच्यासाठी इथे मी 2 वाट्या भगर घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून वाळवून घेतलेली आहे आणि इथे मी साबुदाणा घेतलेला आहे अर्धा वाटी। आता हे सगळं मी याचं अगदी बारीक पीठ करून घ्यायचं आहे आपल्याला आणि एकदा बारीक केल्यानंतर गाळून घ्यायचं म्हणजे चांगली भाकरी वळता येईल। अशा पद्धतीने छान बारीक पीठ मी करून घेतलेलं आहे आणि आता गरम पाण्याने भिजवायचं आहे। ज्याप्रमाणे आपण भाकरी ज्वारीच्या करतो त्याचप्रमाणे ही भाकरी करायची आहे। त्याच्यामध्ये अगदी चिमूटभर मीठ इथे घातलेलं आहे मी आणि आता गरम पाणी घालून घेऊ। आता याच्यामध्ये मी गरम पाणी थोडं थोडं करत ओतून घेणार आहे आणि 2 किंवा 3 भाकरी एवढ्या पिठाच्या होतात तेवढं पीठ इथे मी घेतलेलं आहे। अशा पद्धतीने छान पीठ मळून घेतलेलं आहे मी। आता याचा छोटासा गोळा घेणार आहोत आपण। आता इथे माझी भाकरी करून झालेली आहे आणि आता तव्यावरती घालून घ्यायची आहे। आता इथे तवा गरम करत ठेवलेला आहे, त्याच्यावरती भाकरी घालून घेतलेली आहे मी। इथे आता वरच्या बाजूने थोडंसं पाणी मी लावून घेत आहे। अगदी थोडंसं पुसट असं पाणी लावून घ्यायचं आहे। आता इथे दुसरा पण गोळा घेतलेला आहे आणि याची पण भाकरी मी करून घेत आहे। इथे आता दुसरी बाजू शेकून घ्यायची आहे। इथे आता छान कडक अशी भाकरी फुगलेली आहे। खरपूस अशी मी भाजून घेतलेली आहे। आता काढून घेते। आता इथे ही पण भाकरी माझी करून झालेली आहे आणि तव्यावरती घालून घेते आणि गॅसची फ्लेम मी इथे मीडियम केलेली आहे। इथे आता दुसरी पण माझी भाकरी छान झालेली आहे खरपूस भाजून। आता इथे तिसरी पण भाकरी माझी झालेली आहे, तव्यावरती मी टाकून घेतलेली आहे। आता तिसरी पण भाकरी मी एका बाजूने छान
शेकून घेतलेली आहे आणि आता दुसऱ्या बाजूनी पण छान झालेली आहे आणि आता तव्यावरतीच शेकून घेते. इथे माझ्या आता 2-3 भाकरी छान झालेल्या आहेत. याच्यानंतर आपण ठेचा पाहणार आहोत. आता याच तव्यावरती मी 1 चमचा तेल घालून घेतलेला आहे ठेचा करण्यासाठी. त्याच्यावरती हिरवी मिरची घालत आहे. हा ठेचा आपण उपवासासाठी पाळतो. जिरं आणि शेंगदाणे घेतलेले आहे आणि मीठ घेतलेलं आहे 1/2 चमचा. जर आपण उपवासाला कोथिंबीर घालत असेल तर ती पण याच्यामध्ये घातली तर छान चव येते. आता हा ठेचा आपण या तव्यावरतीच करू शकतो किंवा मिक्सरवरती पण करू शकतो. पिठलं करण्यासाठी इथे मी 1 चमचा तेल घालून घेतलेला आहे. याच्यामध्ये जिरं घालत आहे मी. थोडीशी हिरवी मिरची घातलेली आहे. आणि जिरं होत आलं की त्याच्यामध्ये 1/2 चमचा तिखट घातलेला आहे. आणि पिठलं करण्यासाठी मी इथे राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे 1 चमचा. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेते. आणि आता हे फोडणीमध्ये घालू आपण. आता याला छान शिजू देऊया. मग आपलं उपवासाचं पिठलं तयार. इथे आता मी मीठ घालत आहे थोडंसं. आणि अगदी थोडंसं लिंबू याच्यामध्ये मी पिळत आहे. लिंबू किंवा आपण दही पण घालू शकतो पिठल्यामध्ये. याने छान चव येते. आता आपलं पिठलं तयार झालं. इथे आता पिठलं, भाकरी आणि ठेचा फराळ करण्यासाठी तयार झालेला आहे. अशा पद्धतीने आपण कुठल्याही उपवासासाठी पिठलं, भाकरी आणि याने छान चव पण येईल. उपवासाला फराळ केल्यासारखा पण होईल. जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद.